श्री स्वामी समर्थ. निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे लाखो हजारो रुपये वाचवण्यासाठी महत्त्वाच्या किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. आपण काय खातो, काय पितो यावर आपलं आरोग्य असतं. हृदय निरोगी ठेवायचं असेल तर चहा टाळायलाच हवा. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर रोजच्या आहारातून काही गोष्टी वगळल्याच पाहिजेत. त्यापैकी एक म्हणजे चहा. यामध्ये काही घटक असे आढळतात जे आपल्या हृदयासाठी अत्यंत धोकादायक असतात. टिप नंबर 2. अगदी खरे आहे की सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि मध मिसळलेले पाणी पिणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. पण तांब्याच्या भांड्यात लिंबू व मध घातलेले हे पाणी प्यायल्यावर ते विषासारखे काम करते. वास्तविक लिंबूमध्ये आढळणारे ॲसिड तांब्यासोबत मिक्स होऊन शरीरात ॲसिड तयार होते, ज्यामुळे आपणाला पोटदुखी, पोटात गॅस आणि उलट्या होण्याचा धोका असतो. उपयुक्त टीप आवडत असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 3. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे अशा लोकांनी शिळ्या चपातीचे सेवन केले तर शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरते. त्यासाठी सकाळी शिळी चपाती दुधामध्ये कुस्करून खाल्ल्यास नाश्त्यासाठी एक चांगला पर्याय असेल. तसेच यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास देखील मदत होते. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 4. रक्तदाबाचा त्रास तुम्हाला जाणवत असेल तर त्यावर शिळी चपाती रामबाण उपाय आहे. तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे तर सकाळी कोमट दुधात शिळी चपाती खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. यासाठी दुधात अर्धा तास शिळी चपाती भिजवून ठेवा व त्यानंतर त्याचे सेवन करा. अतिशय उपयुक्त व खास टिप नंबर 5. कच्च्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे निरोगी प्रतिकारक आपल्या आरोग्यासाठी किंवा शक्तीसाठी आवश्यक आहे. व्हिटॅमिन सी पांढऱ्या रक्तपेशींच्या उत्पादनास प्रोत्साहित करण्यास मदत करते, जे संक्रमण आणि रोगाशी लढतात. कच्चा कांदा खाल्ल्यास सर्दी, फ्लू आणि श्वसनाच्या इतर आजारांचा धोका कमी होण्यास देखील मदत करते. तर निरोगी शरीर राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये कांद्याचा नक्कीच समावेश करा. टिप नंबर 6. तांदूळजा भाजीचा रस पिल्याने पोटाचे विकार जसे की आतड्याची समस्या आणि पोटातील कृमी कमी होतात. अतिशय खास टिप नंबर 7. पांढरा भात खाल्ल्याने शरीर निरोगी राहते आणि हृदयाशी संबंधित समस्या दूर होतात, कारण यात सोडियम आणि पोटॅशियम असते, जे हाय बीपी नियंत्रित करण्याचे काम करते. त्यामुळे पांढरा भात खाल्ल्याने बीपीशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. महिलांसाठी अतिशय महत्त्वाची टिप नंबर 8. मोसंबीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे उपलब्ध असल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळाल्याने केसांची वाढ होते. तसेच केसांमधील कोंडा किंवा केसांना फाटे फुटण्याची समस्या असेल तर ती देखील मोसंबीच्या सेवनाने कमी होते. टिप नंबर 9. मोसंबी खाल्ल्याने किंवा मोसंबीचा ज्यूस नाश्त्यामध्ये त्याचा समावेश केल्याने तुमच्या त्वचेलाही अत्यंत महत्त्वाचा फायदा होईल. अत्यंत कामी येईल अशी टिप नंबर 10. मोसंबीमधील व्हिटॅमिन सी मुळे चेहऱ्याचा रंग उजळण्यास तसेच चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास देखील मदत होते. प्रत्येकाच्याच कामी येईल अशी महत्त्वाची टिप नंबर 11. आजकाल दातदुखी सामान्य समस्या झाली आहे. जांभळाची चव तुरट आहे, परंतु याचे परिणाम आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. दाताच्या समस्येपासून आराम मिळविण्यासाठी फायदेशीर जांभूळ ठरतो. यासाठी जामुनची पाने जाळून त्याची राख करावी
आणि ती पेस्टप्रमाणे दात आणि हिरड्यावर घासल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात. इतकंच नाही तर जांभळाच्या पिकलेल्या फळाचा रस काढून गार्गल करा. असे केल्याने पायरिया बरा होतो. महिलांसाठी महत्त्वाची टिप नंबर 12. लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनली आहे. बऱ्याच लोकांचं हेच ध्येय असतं की लठ्ठपणा कमी करणे. तर चहाच्या सेवनामुळे लठ्ठपणा येतो. लठ्ठपणा तुम्हाला जर कमी करायचा असेल तर चहा पिण्यावर नियंत्रण असू द्या. तर वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ही टीप नक्की फॉलो करा. महत्त्वाची टीप नंबर 13. जर तुम्ही दिवसभर तांब्याच्या बाटलीत किंवा भांड्यात ठेवलेले पाणी पित असाल तर तुमच्या शरीरात तांब्याचे प्रमाण जास्त होण्याची शक्यता असते. यामुळे लिव्हर आणि किडनी निकामी होण्याच्या धोक्यासोबतच गंभीर मळमळ, चक्कर येणे, पोटात दुखणे या समस्या देखील तुम्हाला होऊ शकतात. टीप नंबर 14. रोज सकाळी पपई खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. वास्तविक त्यात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. त्याच वेळी त्यात भरपूर फायबर असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. हे खाल्ल्याने तुम्हाला वारंवार भूक लागणार नाही, त्यामुळे तुमचे वजनही नियंत्रणात राहील. तर लठ्ठपणा कमी करायचा असेल तर तुमच्या आहारामध्ये तुम्ही पपईचा नक्कीच समावेश करू शकता. टीप नंबर 15. रोज सकाळी पपई खाणे तुमच्या आरोग्यासाठी तसेच तुमच्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरू शकते. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे त्वचेच्या पेशींची दुरुस्ती करण्यास मदत करते. पपई शरीर डिटॉक्स करते, त्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात. त्यात लायकोपीन असते, जे त्वचेचे अकाली वृद्धत्वापासून संरक्षण करते. हे फळ खाल्ल्याने पिंपल्स, पिगमिटेशन, सुरकुत्या आणि बारीक रेषांची समस्या देखील दूर होते. टीप नंबर 16. 1 चमचा आल्याचा रस मधात मिसळून घेतल्यानेही तंबाखूची इच्छा संपते. तेव्हा तुम्हाला तंबाखू किंवा सिगरेट घेण्याची इच्छा असेल तेव्हा तुम्ही ते घेऊ शकता. याशिवाय बडीशोप देखील चघळता येते. तर तंबाखू सोडवण्यासाठी ही टीप आवडली असेल तर पटापट लाईक, शेअर नक्की करा. टीप नंबर 17. सफरचंद फायबरचा चांगला स्रोत आहे, जो पचनक्रिया सुधारतो आणि आतड्यांची कार्यक्षमता देखील वाढवतो. टीप नंबर 18. काही अभ्यासानुसार सफरचंद खाल्ल्याने मानसिक आरोग्य सुधारते. विशेषतः नैराश्य आणि चिंता कमी होण्यास मदत होते. अतिशय उपयुक्त टीप नंबर 19. तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे फायदे आपण सर्वजण जाणतोच. तर हे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर करणारे मानले जाते. तसेच पोटाच्या आतड्यात जमा झालेली घाण साफ होते आणि गॅस, ॲसिडिटी आदी समस्यापासून देखील मुक्ती मिळते. टीप नंबर 20. तांबे रक्त शुद्ध करण्याचे काम करते. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने त्वचेशी संबंधित समस्यांमध्ये देखील आराम मिळतो. उपयुक्त टीप आवडली असतील तर पटापट लाईक नक्की करा. टीप नंबर 21. तांब्याच्या पाण्यात अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे संधिवाताच्या समस्येपासून संरक्षण करतात. प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची टीप नंबर 22. पाण्याव्यतिरिक्त तांब्याच्या भांड्यात दूध, आंबट पदार्थ वगैरे इतर कोणतीही वस्तू खायला विसरू नका. यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते, म्हणजेच अन्न विषबाधा देखील यामुळे होऊ शकते. निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे लाखो हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप किंवा किचन ट्रिक्स आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत शेअर देखील नक्की करा.
चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.